जिया श्री रेणुकाचार्यः शिवाचार्य शिखामणिः यो वीरशैव सिद्धान्तं स्थापयामास भूतले श्रीमद्वेद वेदांत सिद्धांत पुराण आगम इतिहास सगळ शास्त्र वीरशैव महामत संस्थापनाचार्यवर्य श्रीमद जगद्गुरु रेणुकादेव पंचाचार्यांच्या पवित्र चरणी अनंत अनंत कोटी शिरसा नमन समर्पित करून तसेच माझे सद्गुरु लिंगैक्य श्री षटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु कडबसव शिवाचार्य महास्वामीजींना हृदय मंदिर स्थापन शिवरात्रीच्या महापर्वणी योगावर आयोजित प्रजापिता ब्रह्मा कुमारी विश्वविद्यालय शाखा सांगली येथे आज होत असलेल्या सत्संग सोहळ्यामध्ये सांगलीचे आराध्य दैवत गजानन महाराज यांना देखील अनंत वंदन समर्पित करून विशेषतः या ब्रह्मा कुमारी निवेदिता बहिणींची तसेच अरुणा बहिणींची स्वाती बहिणींची सर्व बहिणींची तसेच बंधुवर्ग मातृवर्ग तुम्हा सर्वांच्या हृदय अंतःकरणामध्ये वास करणाऱ्या त्या परशिव चैतन्य साक्षीभूत होत या सुप्रसंगी अल्पशी भावनिक सेवा अर्पण करू. खरोखरच आपण धन्य आहात. आपल्यावर भाग्यवान अन्य कोणी असेल असं मला नाही वाटत. चौऱ्याऐंशी लक्ष जन्म फिरक्यात अवचित प्राप्त नरदेह माऊली म्हणते. फार मोठा प्रवास करून आपण इथं आलो. तुम्हाला विचार करणार की आता घरात आलो नाही, घरातून कोणीही आलेलं नाही. 83,99,999 हीन युनिटचा प्रवास संपवत आपण इथं आलो. ज्यावेळी परमपिता परमात्मा शिवाची याच्यावर कृपा झाली त्यावेळेला 1/4 पुण्य 1/4 पाप आणि 3/4 पुण्य झाल्यानंतर शेवटचा गोल्डन चान्स दिलेला आहे. सुवर्ण संधी. मानव जन्म म्हणजे मुक्तीचं द्वार म्हटलं जातं. आपण शास्त्रांचा अभ्यास केला, वेदांचा केला, उपनिषदांचा केला, पुराणांचा केला, इतिहासाचा केला, धर्मसंहितेचा केला, धर्मग्रंथांचा केला. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 108 उपनिषद, 28 आगम, त्यानंतर ताथागाथा, त्यानंतर त्रिपिटिका, त्यानंतर कुराण, त्यानंतर श्रीमद भगवद्गीता, त्यानंतर ज्ञानेश्वरी, त्यानंतर एकनाथी भागवत. या सर्व ग्रंथांचं एकत्रित करून मंथन केलं. मंथन आणि त्या मंथनातून एकच सार निघाला, तो म्हणजे शिव तोच देव. येईल तो सेवक विष्णू ब्रह्मादिक सुरासुर
विष्णू ब्रह्मादिक सुरासुर. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये शिवाला अद्वैरू म्हटले गेलं. अद्वैरू म्हणजे काय? हु इज ऑल अँड हु इज द होल, दॅट्स कॉल्ड अद्वैरू. सर्वस्वच तो आहे, सर्वस्व. तिथं कोणत्याही गोष्टीची उणीव नाही. त्याची परिभाषा करत असताना असं करतात, समा भवन्ति मे सर्वे इति ओम शिवा. शिव म्हणजे काय? आपण जर व्यवहारिक भाषा बघितला की आपण काय म्हणतो, माझ्या घराचे शिव इथं आहे वगैरे, माझ्या दुकानाचे शिव इथं आहे, माझ्या बिल्डिंगची शिव इथं आहे, दुकानाची शिव इथं आहे. म्हणजे मर्यादा सांगतात. व्यवहार शिव म्हणजे मर्यादा सांगतो. पण अध्यात्म मर्यादा सांगत नाही, तर अमर्याद, अलौकिक, अद्वितीय, अखंड, परिपूर्ण जर अशी जर अद्वितीय शक्ती असेल, त्याचंच नाव आहे शिव. विशेष ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शिव कसा आहे त्याचं वर्णन करता येईल. पूर्णातून पूर्ण काढल्यानंतर शिल्लक देखील पूर्ण राहणारं जे तत्व आहे ना, त्यालाच म्हणायचं पूर्ण. जगात सगळं अपूर्णच आहे. आता मी एखादी वस्तू काढली, मोजा, त्यात हे कमी झालं, पण तिथं तसं नाहीये. पूर्णातून पूर्ण काढल्यानंतर देखील शिल्लक शेष जे पूर्ण राहतं ना, त्याच तत्वाचं नाव आहे शिवतत्व. शिवतत्व. आणि त्याला आपण सर्वजण वाहून घेतात. खरोखर तुमच्यासारखे भाग्यशाली तुम्हीच आहात. खऱ्या अर्थानं एवढा लवकर ते कळणार नाही. त्याला अनेक मार्ग आहेत. शिवाजवळ जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. जसं आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं. आकाशातून पडलेलं पाणी समुद्राला मिळण्यासाठी अनेक मार्ग अवलंबते. नदी, नाले, तळी, विहिरी, डबके, गटारी या माध्यमातून वाहत जाऊन 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 शेवटी कुठे मिळतात? सागराला मिळतात. तसं भगवान म्हणाले, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि राजयोग हे 4 मार्ग आपल्या पुढे आहेत. परंतु नारद भक्ती सूत्रामध्ये त्रैलोक्य संचारी वार्ता हा म्हणता हरकत नाही आहे. प्रत्येक देवाला वार्ता पोहोचवण्याचं काम जर कोण करत असेल तर नारद महर्षी. आणि त्याने आपल्या साहित्यामध्ये लिहित असताना फार महत्व सांगितलं, मोक्ष कारण सामुग्र्याम भक्ती रेव गरीयसी. म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ मार्ग कोणता? कारण नवीन साधकाला थोडस चंचलत्व येणं हे साहजिकच आहे. कर्ममार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, राजमार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. पण उरलेले तिन्ही सर्वांना लागते की नाही लागत हे माहीत नाही. परंतु भक्ती मात्र श्रद्धेने केला तर त्याला देखील मुक्तीला जाता येतं. प्रत्येकाला कर्म करता येईल सांगता येत नाही. प्रत्येकाला ज्ञान मार्ग अवलंबता येईल हे सांगता येणार नाही. प्रत्येकाला राजमार्ग स्वीकारण्याची कुवत आहे की नाही हेही माहीत नाही. मात्र भक्ती मार्ग मात्र सगळ्यांनी करून मुक्तीधामाला जाऊ शकतात असं नारद सूत्रामध्ये त्यांनी स्पष्ट वर्णन केलेलं आहे. पहा, एक नाही, दोन नाही, एक संवाद ज्याने घालवलं त्यांचं नाव आहे संत ज्ञानेश्वर माऊली. सगळ्यांच्या तिरुपतीत असणार
जन्माला आल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जर कोणचा योग अवलंबला असेल तर भक्ती योग अवलंबला आणि संजीवनी समाधी घेतली. तरी देखील शिवाचा साक्षात्कार व्हायला त्यांना तब्बल 1 तप पूर्ण व्हावं लागलं. आणि तेव्हा कुठं नीलवर्ण वृषभारूढ सिंहवाहिनी जगन्माता पार्वती, शिव, गणेश आणि शारदा माता एकाच वेळेला येऊन ज्ञानेश्वरांना ज्या वेळेला सगुण रूपामध्ये दर्शन दिलं त्यावेळी खऱ्या अर्थानं आनंदाचा श्वास सोडणारी जगातील एक माऊली म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली होय. तरी देखील त्यांचा भ्रम निराश झालेला नाही. कारण व्यवहारिक जगात वावरत असताना आपण प्रत्येक गोष्ट विज्ञानाला कस लावून बघतो. आणि हे सत्य आहे का? आपण म्हणा हे सत्य आहे का? तर ह्या 2 डोळ्यांना दिसतं, याला एक विशिष्ट आकार आहे, याच्यातून संवाद प्रतिसंवाद होता, कमी जास्त होतं, जास्त कमी होता. मग काय वाटतं की हे सत्य आहे. परंतु अध्यात्मामध्ये या सत्याला कसपटा समान किंमत आहे. कारण अध्यात्म हे सत्य मानत नाही, त्याला म्हणतात शांत सत्य. ज्या सत्याला अंत आहे, ज्या सत्याला अंत आहे कुठपर्यंत? काही काळापर्यंत. नंतर ते नष्ट होतं. मग सत्य नष्ट होतं ते सत्य असतं का? नाही. म्हणून त्याला म्हटलं शांत सत्य. ज्या सत्याला एक वेळ शेवट येतो त्याला शांत सत्य म्हणतात. परंतु अध्यात्मजीवी प्रत्येक जीव शांत सत्याला मिठी न मारता अनंत सत्याला मिठी मारतो आणि गवसणी घालतो. त्याला म्हणायचं अनंत सत्य. ज्या सत्याला आदि नाही, ज्या सत्याला मध्य नाही, ज्याला अंत नाही, त्याला म्हटलं अनंत सत्य. आणि म्हणून या अनंत सत्यापुढं संपूर्ण जग शरणागती होत. तेव्हाच त्याला मुक्ती, मोक्ष, कैवल्य आणि शिवसायुज्य लाभत असतं. शेवटी मुक्ती मोक्ष म्हणजे तरी काय? 84 लक्षाचा जो फेरा आहे तो फेरा कायमस्वरूपी थांबवणं, नर जाऊन खर होणं, भक्त जाऊन भगवंत होणं, जीव जाऊन शिव होणं, याला म्हणायचं मुक्ती, याला म्हणायचं मोक्ष, याला म्हणायचं कैवल्य आणि याला म्हणायचं शिव सायुज्य. हे कसं प्राप्त होतं? त्यांनी उदाहरण चांगलं दिलेलं आहे, थोडं लक्ष द्या. यदा नद्या चंदमाना नामरूपम अस्तिम गच्छति समुद्रे. महाबळेश्वरामध्ये उगम पावलेली कृष्णा माई कोणत्याही नदीला न मिळता डायरेक्ट सागराला जाऊन मिळते, समुद्राला जाऊन मिळते. पण ती कशी मिळते? अतिशय महत्वाचा विषय आहे. नामरूपम विहाय. बघा, ज्यावेळी कृष्णामाई आपलं स्थान, आपलं मान, आपलं पान, आपला अधिकार, आपलं वास्तव्य, एखादं पद काय असेल ते सर्व काही विसरते. तेव्हाच नदी जाऊन जसं समुद्र बनते तसं या जीवाला जर शिव व्हायचं असेल तर आपण सगळेजण आपलं नाव, गाव, पान, मान, स्थान, एखादी खुर्ची असेल तर ते सर्वस्व विसरून त्याच्या चरणाला आम्ही शरण गेलं पाहिजे. कसं? तन मन धन सब कुछ है तेरा,
स्वामी सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, क्या लाया मेरा, ओ जय जगदीश हरे. बघा, संपूर्ण जगातलं दुःख हरण करणारा तो हर आहे. हरती ती हरा. काय हरण करतो? जब तुम जगत में आए तुम रोए जग हसे, यदि कुछ करना ही गए तो ऐसा कर चले, जग रोए तुम हसे, जग रोए तुम हसे. आपण ज्या वेळेला जन्माला आलो त्यावेळेला आपल्या भोवताली असणारे जे काही सगळे सोयरे होते त्याने प्रत्येकाने आपल्याला एक 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 संबंध जोडले. वडील म्हणतो मी डॅडी झालो, आई म्हणते मी मम्मी झालो, मावशी म्हणते मी आंटी झालो, आजी म्हणते ग्रेट ग्रँड मदर आणि ग्रेट ग्रँड फादर झालो. मुलगा असेल तर पेढा द्या, मुलगी असेल तर जिलेबी द्या. म्हणजे याने येणकेन प्रकारे गोड खाणार आणि हसणार. कुणावर? आपल्या सगळ्यांच्यावर. म्हणजे हा एक मोठा पहिला अपमान आहे. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अथवा हसणाऱ्यांचं हसर संपून त्यांना रडायला लावण्यासाठी असं करा, जे आम्हाला हसलेत ना, आम्ही निरोप घेत असताना आम्ही हसत जायचं आणि जग मात्र रडत 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 आम्हाला निरोप दिला पाहिजे. अरे जाऊ नकोस, तुझी गरज या जगाला आहे, तू अजून पाहिजेस. आम्ही त्याला प्रार्थना करतो, अरे जरा कृपा कर. अशीच एक माऊली होऊन गेली आणि त्याच्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण झाला. अरे हा शिव आहे तरी कसा? कारण विज्ञान काय सांगतंय? ॲज वी सो सो विल लिव्ह. तुम्ही जे पेरा तेच होतंय. गहू पेरला तर बाजरी उगवत नाही, बाजरी पेरला तर तांदूळ उगवत नाही, मका घातला की शेंगा येत नाही, जे घालाल ते येतंय. हे कोण सांगतं? विज्ञान सांगतं. पण आमची शक्ती काय सांगते? एव्हरीथिंग इज पॉसिबल. त्यानं जर मन केला, तर गहू पेरून ज्वारी देखील होऊ शकते. एक उदाहरण देतो तुम्हाला. आपण सर्व मालिका बघताय. अक्कलकोट स्वामी समर्थांची मालिका आपण सर्वजण पाहताच. राजाने एका मुलाला अपराध नसताना फाशी दिलेली होती. त्यावेळी महाराज तिथे गेले आणि विचारले, फाशी कुणाला देताय तुम्ही? मुलाला देतोय. मुलगा नाही देतो, मुलगी आहे. पहिलं बघा, सुळावर चढत असताना मुलगा बघूनच वर चढवतो ना. पण महाराजांची आज्ञा, जे दिसायला महागा पण साक्षात शिवाचा अंशी भाव देत आहे ना, तिथं एव्हरीथिंग इज पॉसिबल. प्रत्येक गोष्ट जर शक्य होत असेल तर फक्त या अध्यात्मामध्ये परमात्मा शिवाचे अंशी असणारे संत महंत महात्मे शरण शरणिया करू शकतात, हे त्याला साक्ष आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो निर्गुण आहे की सगुण आहे हेही माहित नाही. सृष्टी तरी सगुण दिसत्या आणि तो तरी निर्गुण सांगतात. पण तो नुसतं निर्गुण आहे का? नाही. निर्गुण निराकार, सगुण साकार, दोन्ही विलक्षण तुझे. भक्तांचं संकट टाळण्यासाठी तो सौम्य धारण करतो, धावत येतो आणि परत आपल्या निर्गुणामध्ये सदाकाळ व्यस्त असतो. शिव सदा ध्यानमग्न असतो. कोणाचं ध्यान करतो? आजपर्यंत तुम्हाला उत्तर गावलं का?
परंतु या जगाला शिव परमात्मा शिवरात्री दिवशी अवतरण झाल्यानंतर असं कैलासामध्ये ध्यानाला बसल्यानंतर जगन्माता पार्वती जवळ येऊन वाट बघते. आता डोळे उघडतील, मग डोळे उघडतील, दोन सुख दुःखाचे बोल बोलू म्हणून वाट बघत बसते. 1 तास गेला, 2 तास झालं, 3 तास झालं, तरी देखील डोळं उघडना. आतमध्ये राग उघड होऊ लागला, उघड होऊ लागला, उघड होऊ लागला. शिवानं ओळखलं, आता परीक्षा घेण्यात काय अर्थ नाही. म्हणून ध्यान उतरवलं आणि सांगितलं, हे पार्वती, तुझ्या मनात जी पालक सुस्ती की नाही तसं काही नाही आहे. मी कुणाला बघत नाही रे. मी माझ्या गुरुच्या ध्यानात मग्न असतो. म्हणजे जगन्माता पार्वतीला हेही माहित नाही की या जगात माझ्या नवऱ्यापेक्षा, माझ्या पतीपेक्षा श्रेष्ठ कुणीतरी आहे. मग ते सांगताय, पार्वती ऐक, मदारी सर्व लोकांना जगद्गुरु पुरुषोत्तमा. माझ्या एकाच लोकाला नाही, 14 लोकाला नाही, संपूर्ण ब्रह्मांडाला एक गुरु नाही, फक्त 5 गुरु आहेत. परमेश्वराला 5 मुख आणि परमेश्वराला हजारो मुख आहेत. पण 5 मुख आपण अभ्यासतो: सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान्य. या 5 मुखातून सौराष्ट्र सोमनाथ, श्रीशैल्य मल्लिकार्जुन, उज्जैनी महाकाल, हिमवत केदार, काशी विश्वनाथ या लिंगातून 5 जण अवतार घेतले. जगद्गुरु रेणुकाचार्य, जगद्गुरु दारुकाचार्य, जगद्गुरु घंटाकर शिवाचार्य, जगद्गुरु विश्वकर्ण शिवाचार्य आणि जगद्गुरु अघोर शिवाचार्य. रेणुकाचार्य, दारुकाचार्य, घंटाकर शिवाचार्य, धेनुकर्ण शिवाचार्य आणि विश्वकर्ण शिवाचार्य. 5 जगद्गुरु आहेत ना, ते म्हणजेच मी आणि मी म्हणजेच ते. त्यांच्या ध्यानामध्ये माझं जीवन मी समर्पित केलं आणि म्हणून त्यांना जो शरण जाईल तो माझ्या मुक्तिधामाला येईल, हे शिवाचं वचन आहे. म्हणजे गुरु शिवाला मानतात, शिव गुरुला मानतात. ही तर अविनाभाव संबंध आहे. जसं पाण्यामध्ये असणारी लाट आणि लाखेमध्ये असणारं पाणी, दोन्ही एक आहे का वेगळं आहे? एक आहे ना. परंतु बघा काय म्हणतो, पाणी बघा आणि पाण्याची लाट बघा, अरे दोन्ही एकच आहे. हे जेव्हा कळेल ना तेव्हा परमात्मा दूर नसणार आहे. आणि म्हणून तेच तुम्हाला राजयोगातून शिकायला मिळतं. आणि त्यामुळे खरोखरच आपण सर्वजण धन्य आहात. माऊली म्हणते, संत ज्ञानेश्वर माऊली म्हणते आहे, हे असं कसं? मग ज्या वेळेला समजलं त्यावेळेला माऊली एक अभंग सादर करते आहे, शेवटचं. ये आदिमा ये अंतिमा, ये आदिमा ये अंतिमा, जे वांछिले ते तू दिले कल्पद्रुमा. ये आदिमा ये अंतिमा ये
देखील अमरत्व देतोस, अज्ञानाला ज्ञान देतोस, अर्धमर्ध आकाराला पूर्णत्व करतोस आणि सगळ्यांचं दुःख निवारून प्रत्येकाला सुख शांती समाधान देतच आलास. म्हणून म्हणते आहे माऊली, देणे तुझे इतके शिरी झालो ऋणी जन्मांतरी, अपकार मी अपराध मी अपकार मी अपराध मी परी तू क्षमा. ये आदिमा ये अंतिमा, ये आदिमा ये अंतिमा. माऊली म्हणते आहे, अरे परमेश्वरा, आम्हाला तू आतापर्यंत नुसतं देतच आलास, त्याचा हिशोब पुढे ठेवला नाही. त्यामुळे आम्ही कसं आहोत, आम्ही अपराधी आहोत, आम्ही अपकारी आहोत. तू केलेल्या उपकाराचं ऋण देखील आमच्याकडनं भेट झालेलं नाहीये आणि त्यामुळं प्रत्येक वेळा तू आम्हाला क्षमा करत आलास. तसंच याही जन्मामध्ये क्षमा कर, भोवळी बाळून सेवा स्वीकार आणि याला सन्मार्ग दाखव. इतकंच नव्हा, जो जे वांछेल तो ते लाभो प्राणी ज्यात. इथे असणाऱ्या सर्वांना जे जे हवं ना ते सगळं दे. सुख शांती समाधान आरोग्य धन कनकादी पुत्र पौत्रादी अष्टैश्वर देऊन सर्वांचं रक्षण कर, अशी माऊली प्रार्थना करते आहे. आणि म्हणून तीच प्रार्थना आपण देखील परमेश्वराला करायची आहे. कारण जग हे आमचाच एक अविभाज्य घटक आहे. म्हणून म्हणतात, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ओम शांती. मला इतकं प्रेमानं बोलावला, वाङ्मय सेवा करण्याची संधी दिला, त्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना अखंड मंगल आशीर्वाद देऊन या अल्पसभा सेवेला विराम करतो. शुभम भूयात्.